कार्बन, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6. कार्बन इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल C. त्याचा ॲटॉमिक वेट आहे 12.011. कार्बनचे आयसोटोप्स असतात का? हो, 3 असतात. आता आपण त्याचं इंट्रोडक्शन टू कार्बन एकेका मुद्द्याकडे जरा रिव्हिजन करू आणि पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. कार्बन इज हा जो काही एलिमेंट आहे हा नॉन मेटल आहे, म्हणजे तो अधातू आहे. त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला त्याच्या सेंटरमध्ये जे न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये काय दिसतं आणि आजूबाजूला काय दिसतं चित्रामध्ये दिसतंय ते बघा. फर्स्ट शेलमध्ये के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि एल शेलमध्ये KL दुसऱ्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 6. इफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 6, द नंबर ऑफ प्रोटॉन्स विल ऑल्सो बी 6, कारण कुठलाही ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. तर तुमच्या न्यूक्लियसमध्ये आता 6 प्रोटॉन असणार. सी, ट्राय अँड रिमेंबर, या गोष्टी लिंक्ड आहेत एकमेकांना, तर तशा समजून घ्या म्हणजे ते चुका होत नाहीत. तुमच्या ॲटॉमिक नंबर जर तुमचा 6 असेल तर तुमच्या ॲटम मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, हे 100%. 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 6 प्रोटॉन. मग तुमच्या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला 6 प्रोटॉन. समजा हे येलो काढले आपण, 1 2 3 4 5 6, हे जे येलो बेसनाचे लाडू आहेत ना, ते कोण आहेत? 6 प्रोटॉन असं समजू. पण नाही, त्यांनी 6 प्रोटॉन लाल दाखवलेत, मग हे न्यूट्रॉन आहेत. मग हे प्रोटॉन कोण आहेत? लाल लाल मणी. हे जे कोण आहेत ते सगळे कोण आहेत? मंचुरियन आहेत का? 6 प्रोटॉन्स. आणि त्याच्यामध्ये बेसनाचे लाडू आहेत 6, ते न्यूट्रॉन. आणि 6 बॉल आजूबाजूला जे निळे निळे फिरतायत ते 6 इलेक्ट्रॉन. आता 6 6 6 म्हणजे ह्या दोघांना न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनना एकत्र केलं की ॲटॉमिक मास होणार 12. बरोबर. आता आपण हे बघतोय की आपल्या या ॲटमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. मग व्हॅलेन्सी किती आहे? 4. ठीक आहे. हे असे काठावर आहेत 4. न 4 देऊ शकतात न 4 घेऊ शकतात. हे आपल्याला इथे व्यवस्थित समजलंय. हाऊ दिस कार्बन इज फाउंड इन नेचर? दिस कार्बन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स. ॲमॉर्फस, क्रिस्टलाइन, इन व्हेरियस कंपाऊंड्स, अशा खूप साऱ्या विविध रूपामध्ये हा कार्बन आपल्याला मिळतो. कार्बन ग्रेफाइट फॉर्म मध्ये मिळतो, कार्बन डायमंड फॉर्म मध्ये मिळतो. फ्युलरिन हा मागच्या वेळेला आपण इथून सुरू करणार होतो. तो एक स्वतंत्र एक वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण आता बोलूच. असे वेगवेगळे तसे आयसोट्रोप्स नाही, त्याचे काय बरं म्हणतो आपण त्याला, त्याची अपरूप असतात, म्हणजे अनेक रूप असतात. कार्बन स्वतंत्र कार्बन एलिमेंट म्हणून अनेक रूपांमध्ये आढळतो आणि त्या रूपांमध्ये विविधता आढळते. अशा पद्धतीने हा कार्बन त्याच्या मूळ रूपामध्ये फक्त कार्बन 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 अशाही रूपामध्ये आढळतो, किंवा कार्बन बरोबर ऑक्सिजन, कार्बन बरोबर हायड्रोजन, कार्बन बरोबर नायट्रोजन, असे इतरही एलिमेंट कंबाईन झाल्यावर नवीन काहीतरी मॉलिक्यूल बनतात आणि त्याही रूपामध्ये तो आढळतो. कार्बन हा वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुप बरोबर अटॅच होतो. कार्बन OH ग्रुप बरोबर अटॅच झाला की त्याचा अल्कोहोल बनतो. कार्बन COOH अशा ग्रुप बरोबर अटॅच झाला की त्याचं ऍसिड बनतं. सांगायचा मुद्दा, ऍसिड म्हणजे माइल्ड ऍसिड. पण हे जे कार्बन आहेत, हे कार्बनचे ॲटम काहीही करून त्यांची व्हॅलेन्सी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच कार्बन शोज टाईप ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. Because carbon needs to complete its octet, it can't give 4 electron, it can't take electron. Sharing is best option for it. मग ज्या ज्या पद्धतीने शेअरिंग शक्य आहे ते सगळं तो करतो. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ज्या मॅटरमध्ये कार्बन कंटेंट आहे, असं कार्बन, हायड्रोजन, मॅक्झिमम हायड्रोकार्बन्स, हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर आपल्याला बाजूला आजूबाजू अनेक रूपामध्ये दिसतात. आपण वापरतो सुद्धा. कसे, कुठे, ते आपण बघूच. आता कार्बनचे फुटप्रिंट्स म्हणजे कार्बन आपल्याला कुठे कुठे सापडतो. फ्री स्टेटमध्ये कार्बन सापडतो का? हो. आपण मगाशी जे बोललो नुसतेच कार्बन कार्बन एकत्र येऊन जशा लोखंडाच्या खाणी, सोन्याच्या खाणी असतात, तसेच कार्बनचे असे अटॅच्ड दगडांसारखे सुद्धा आपल्याला फ्री स्टेट मधले काही कंपोनेंट्स मिळतात. त्यातलं पहिलं डायमंड आपण ऑलरेडी मागे बघितला होता. इट इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ कार्बन. त्याची रचना अशी आहे की त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट आतल्या आत होतं आणि तो चमकतो. दुसरा फ्री स्टेट ऑफ कार्बन आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइटचे रॉड असतात. ग्रॅफाइटचा वापर इट्स अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, कारण त्याच्यामधनं आयन्स मोकळे होतात, म्हणजे त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मुव्हेबल असतात. ग्रॅफाइट इज द ओनली स्टेट ऑफ कार्बन विच कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. बट डायमंड इज द फॉर्म विच गेट्स हिटेड, म्हणजे हा उष्णतेचा सुवाहक आहे आणि हा विद्युतचा सुवाहक आहे. नाउ कंबाईंड फेज इज फॉसिल फ्युएल्स. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फॉसिल फ्युएल्स फॉर्म मध्ये आपल्याला कार्बन मिळतो.
म्हणजेच काय, पेट्रोलियम म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट्स, नॅचरल गॅसेस, पेट्रोल, डिझेल आणि जे आपण ते मिथेन, इथेन वगैरे वापरतो, ह्या सगळ्यामध्ये फॉसिल फ्युल्समध्ये कंबाईंड फेजमध्ये तो कार्बन इज कंबाईंड विथ सम अदर एलिमेंट, बरोबर. अशा पद्धतीने कोलमध्ये, कोल जो कोळसा वापरतो ना आपण, हा सुद्धा त्याचा कंबाईंड फेजच आहे. मग कंबाईंड फेज त्याचा फेज आहे कार्बोनेट. अनेक पद्धतीचे सल्फेट, कार्बोनेट, ऑक्साईड कार्बन बनवत असतो. त्यातला कार्बोनेट म्हणजे रॉक मध्ये असलेला खडक म्हणतो ना आपण, चांगला टणक असा एक तो प्रकार आहे. लाईमस्टोन, मार्बल, ज्याचा वापर आपण जमिनीमध्ये फरशा बसवण्याकरता करतो, तो हा त्याचा कंबाईंड आहे. कंबाईंड फेजचा अर्थ आहे कोणाबरोबर तरी रिॲक्ट केलेले, आणि फ्री स्टेटचा अर्थ आहे की जे निसर्गामध्ये असेच असतात, मोकळे. आता हे जरा आपण झालं, हे झालं की आपण पुस्तकामध्ये पण ह्या रचना पुन्हा एकदा बघू आणि मग आपण पुस्तकातल्या पुढच्या टप्प्याकडे जाऊ. ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन. आयसोटोप झालं मग, अशी मी तुम्हाला जे म्हणाले ना, ते आयसोटोप्स नाही, ते ॲलोट्रोप्स होते. ॲलोट्रोप्स म्हणजे एकाच एलिमेंटचे अनेक रूप, त्याला आपण मराठीमध्ये अपरूप म्हणतो, बरोबर. आता ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन मध्ये डायमंड बघा, डायमंडची रचना बघा कशी, एका क्यूब मध्ये, क्यूब माहिती ना तुम्हाला, असा क्यूब असतो, तो गेम असतो बघा तो, तसा त्याला क्यूब स्ट्रक्चर म्हणतात. त्याच्यात काय असतात, चौरस चौरस, सगळ्या त्याच्या बाजू चौरस असतात, सारख्याच लांबी रुंदीच्या असतात, आणि ते एकमेकांना जोडले की आपल्याला क्यूब मिळतो. तर ह्या क्यूब रचनेमध्ये कार्बन कसे लावलेत बघा एकमेकांमध्ये. आता ह्यामध्ये भरपूर मोकळी जागा आहे, आणि शिवाय ह्याच्यामध्ये प्रकाशाचं रिफ्लेक्शन होण्याकरता आतमध्ये स्पेस आहे. तर अशा रचनेमुळे आतून तो चमकदार असतो, त्याच्यावर लाईट पडला की आतल्यात आतल्यात रिफ्लेक्शन होत राहतं आणि तो चमकदार राहतो. म्हणून तो डायमंड हा स्पेशल वेगळा कार्बन आहे. आता कार्बन आपल्याला माहिती आहे काळा काळा असतो, पण डायमंड काळा असतो का, नसतो, कारण हे. दुसरं ग्राफाईट. ग्राफाईट तुम्ही बघा, पेन्सिल, आपण पेन्सिल वापरतो, शिसं असतं त्याच्यामध्ये, तर तेच काय असतं, ग्राफाईट असतं. आपण लिहितो तेव्हा ती एका बाजूला अशी झिजून जाते पेन्सिल, का बरं. ती जी पेन्सिल असते, जी लीड म्हणतो आपण, ती जी लीड असते त्याच्यामधली, त्याच्यामध्ये ग्राफाईट असतं. ते आपण लिहितो म्हणजे काय होतं, ते त्या आपल्या पेपरच्या पृष्ठभागावरती येऊन अडकतं. म्हणजे ते इतकं नाजूक, इतकं मऊ आहे की तुम्ही ते घासलत ना की त्याचा इथला लेअर आपल्या पेपरवर येऊन चिटकेल, म्हणजे इथलं ते झिजून जाईल. कारण की ते एकमेकांवर अशा चकत्यांसारखं बसवलेलं आहे, वरखाली वरखाली वरखाली. ते एकमेकांना आधांतरित एकमेकांवर ठेवलंय फक्त, आणि ते हल्लं, तुम्ही त्याला घासलं की त्या अशा अशा हलू शकतात. जे हल्लेत ते पुढे गेले, जे रिकामे झालेत ते मोकळे झालेत. म्हणजे काय, त्याची रचना आपण बदलू शकतो, कारण की ते हलके हलके एकमेकांवर फक्त ठेवलेले आहेत, आणि ते परस्परांना आकर्षित करतात. अ वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एकाच पद्धतीचे सगळे बघा, केमिस्ट्रीमध्ये ही पण एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये कोणते कोणते ऍटम्स कुठे कुठे अटॅच्ड आहेत, अशा पद्धतीने अट्रॅक्शन होतं. उदाहरणार्थ, आपला पाण्याचा ग्लास घ्या, त्या ग्लासमध्ये पाणी भरा. पाणी जिथे ज्या सरफेसला पाण्याला चिटकलंय तिथे काय होणार आहे, ग्लास आणि पाणी त्या सरफेसवरती जिकडे ते एकमेकांना चिटकतात, जिकडे ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, तिथे काय होतं, पाण्याचे आणि त्या ग्लासचे मॉलिक्यूल एकमेकांना अट्रॅक्ट करतात. ठीक आहे. हा एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, जो भिन्न प्रकारच्या, म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ऍटम्स मॉलिक्युल्स मध्ये असतो. पण स्वतःच्या ऍटम्स मध्ये पण अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, ते एकमेकांना बांधून ठेवतात, जवळ करून ठेवतात. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड मधल्या पदार्थांमध्ये हे जे काही अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात, दे हेल्प दॅट ऍटम्स अँड मॉलिक्युल्स टू बॉन्ड विथ इच अदर. जवळजवळ असतात, ते एकमेकांना सोडून जात नाहीत. भांडण झालं म्हणून निघून गेलो असं नाही करू शकत, ते गॅसेस मध्ये होतं, ते आधीच भटकतच असतात ते. पण सॉलिड आणि लिक्विड मध्ये हे जे फोर्सेस असतात, ते सारख्या प्रकारच्या आणि भिन्न प्रकारच्या अशा ऍटम्स मध्ये असतात. आता हे तुम्ही जे बघतात ना, एकमेकांवर थर रचलेले, हे एकमेकांवर रचलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये एक वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. सगळेचे सगळे कार्बनचेच ऍटम आहेत त्याच्यामध्ये. कशा लावल्यात बघा ना, रिंगा एकावर एकावर एकावर, बरोबर. अशी त्याची रचना असते. फ्युलिरिन. फ्युलिरिन हा एक फार मस्त, मजेशीर आणि एक वेगळाच कार्बनचा ॲलोट्रोप आहे. फुटबॉल माहितीये तुम्हाला, जसा फुटबॉल असतो सेम तसाच फ्युलिरिन असतो, आणि ह्याच्यात सगळ्याचे सगळे कार्बन आहेत. हा कार्बन, हा कार्बन, सगळे कार्बन 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 आहेत. पेंटागॉन आणि हेक्झागॉन, कुठले पण फुटबॉलचं तुम्ही चित्र बघितलं ना, त्याच्यामध्ये एक असा पेंटागॉन असतो आणि त्याच्या बाजूला हेक्झागॉन असतात. हेक्झागॉनच्या मध्ये मध्ये पुन्हा पेंटागॉन असतात. अशी रचना असते. सेम रचना या फ्युलिरिन मॉलिक्युल मध्ये असते, आणि याच्यामध्ये कमीत कमी 60 मॉलिक्युल, 60 ऍटम्स, C60 असा आपण तो एवढा मोठा बॉल असतो, ज्यामध्ये 60 कार्बनचे ऍटम एकमेकांना बॉल सारखे अटॅच होतात. हा
छोटा कार्बन म्हणजे हा छोटा फुटबॉल, असा आणखी मोठा केला तर त्याची संख्या वाढत जाते. म्हणजे C60च्या पुढे C80 वगैरे अशाही फ्युलेरिनचे आपल्याला मॉलिक्यूल दिसतात. आता याच्यामध्ये काय सगळेचे सगळे कार्बन आणि दे आर इन द स्फेरिकल शेप. ठीक आहे. असा हा फ्युलेरिन हा एक मोठा मेगा मॉलिक्यूल आहे कार्बनचा. आता आपण जाऊया पुस्तकामध्ये, कारण पुस्तकामध्ये ह्याच्या आणखीन काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्याला बघायच्या आहेत थोड्याशा बरोबर, आणि तिकडनं पुढे आपण जाणार आहे आपल्या आजच्या मुद्द्याकडे. बघा आपण काय काय बघितलं होतं, ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन वरती आपण आहोत. आपण कार्बनचा ऑकरन्स वगैरे बघितलाय आधीच. कार्बन हा हवेमध्ये पण असतो, मातीमध्ये पण असतो, आपल्या आजूबाजूला गॅसेस फॉर्म मध्ये सुद्धा आहे तो. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आपण डायमंड बघितलं होतं. डायमंडची रचना जी आहे, स्ट्रक्चर, ते इथे आणखीन चांगलं दिलंय बघा आपल्या पुस्तकामध्ये. म्हणजे तुम्ही त्याला असं चित्र काढलं नाही तर हे तुम्हाला 3D मध्ये दिसतं की कसं काय बनलंय आपला डायमंड. टोकदार असतो ना, सो यू कॅन ड्रॉ इट लाईक दिस. असं तर माझं ड्रॉइंग खूप चांगलं येणार नाहीये इथे, पण यू कॅन इमॅजिन की हे रचना अशी असते ना. बघा आपला डायमंड असा असतो ना, काहीतरी असा काहीतरी, कारण ती रचना कार्बनची अशी आहे. आणि ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, काय नाव आहे ह्या स्ट्रक्चरचं, तुम्हाला दिसतंय का बघा बरं, मला दिसत नाहीये इथे. ह्या स्ट्रक्चरला एक नाव आहे, पण ते आता मला लक्षात येत नाहीये, मी तुम्हाला सांगेन पण ते नंतर. ठीक आहे. अच्छा, हा आपल्या आणखी ह्या पुस्तकामध्ये हे एक महत्वाची ऍडिशनल माहिती दिलेली आहे जी पीपीटी मध्ये नव्हती. डायमंड्स आर फाउंड इन इंडिया मेनली इन गोलकोंडा म्हणजे तेलंगणामध्ये आणि पन्ना मध्य प्रदेशमध्ये. डायमंड्स आर ऑल्सो फाउंड इन साऊथ आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया आणि अमेरिका. ठीक आहे. आता ही झाली कार्बनची आपली रचना आपल्या डायमंड मध्ये. ठीक आहे. डायमंडच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय माहिती, इट इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स. ह्याची डेन्सिटी आहे 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. मेल्टिंग पॉइंट किती आहे बघा, 3500. एवढ्या टेम्परेचरला तो वितळतो. When diamond is heated at 800 degrees Celsius in the presence of oxygen, CO2 is given away. बघा, ही महत्वाची गोष्ट आहे ऍक्च्युली, ही डिस्कस करणं गरजेचं आहे. बघा, कार्बन हा सगळ्याच्या सगळा कार्बन आहे. तुम्ही जेव्हा ह्याला ऑक्सिजन बरोबर हीट करणार, मग तुम्ही इथे काय टाकलं, ऑक्सिजन, आणि खाली हीट म्हणजे तुम्ही त्याला गरम करताय डायमंडला ऑक्सिजन मध्ये, तर काय होणार आहे, कार्बन आणि ऑक्सिजनची अभिक्रिया होणार आणि CO2 गॅस रिलीज होणार. म्हणजे काय होईल, तुमचा डायमंड तर ब्रेक होईल आणि त्याच्यामधनं CO2 गॅस रिलीज होईल. ठीक आहे. इन दिस प्रोसेस नो अदर प्रोडक्ट बिसाइड CO2 इज फॉर्म्ड. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जर तुमचा रिएक्टंटच फक्त कार्बन आहे, दुसरं काहीच नाही, तर त्याच्यामधनं फक्त CO2च बनणार आहे. ठीक आहे. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हेंट. हा डिझॉल्व होत नाही. इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग मटेरियल. Acids bases have no effect on diamond. Diamond is a bad conductor of electricity as it does not have the free electrons. बरोबर, त्याच्यामध्ये काही उरलेलंच नाही, सगळं एकमेकांना त्याने अडकवून ठेवलंय, त्याच्यामुळे त्यात फ्री इलेक्ट्रॉन्स नाही, अँड इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डायमंडचे युजेस आपण मागे बघितलं होतं, जिकडे जिकडे हार्ड कटिंग आहे, जिकडे एकदम मायन्यूट पण इम्पॉर्टंट काम आहे, तिथे सगळीकडे डायमंड आहे. जसं की आय सर्जरीमध्ये असेल, कटिंग, ड्रिलिंग मशीन, बरोबर. ऑर्नामेंट मेकिंग मध्ये जिकडे डेकोरेटिव्ह स्ट्रक्चर आहे, शायनिंग पाहिजे, तिकडे ते आहे. बरोबर. विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम, कशा करता वापरतात, प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस अँड इन द आर्टिफिशियल सॅटेलाइट. जे सॅटेलाइट आपण अर्थवरून पाठवतो त्याच्या विंडोजला प्रोटेक्शन करणं काय, ते खूप हार्ड मटेरियल आहे म्हणून. ग्राफाईट हा दुसरा आहे, ह्याचं स्ट्रक्चर आपण ऑलरेडी बघितलं होतं. ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते हेक्झागोनल लेयर्ड स्ट्रक्चर आहे. हेक्झागॉन बघा, हेक्झागॉन एकावर एक लेअर रचलेले. ठीक आहे. आता ह्या ग्राफाईटचे प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी डिस्कस केलेत, की तुम्ही ते लिहिलं की ते काय बरं म्हणतात, ते आपल्याला दुसऱ्या सरफेसवरती काढता येतं, इतके ते लूज असतात, एकमेकांना अटॅच्ड. आणि ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा प्रयोग तुम्ही करून बघू शकता, खरंच लाईट पेटतो. आता ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ ग्राफाईट आपण ऑलरेडी डिस्कस केल्यात. ब्लॅक, सॉफ्ट आणि ब्रिटल आणि स्लिपरी. स्लिपरी का लिहिलं की ते गुळगुळत असल्यावर निघून जातं दुसऱ्याच्या वरती. इनसाइड इच लेअर ऑफ ग्राफाईट फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह कंटिन्युअसली विदिन द एंटायर लेअर. दॅट इज वाय ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कारण याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, ते एकमेकांवर नुसतं ठेवलेले आहेत, त्याच्या पट्ट्या कार्बनच्या, ते वर खाली फिरत राहतात आणि इलेक्ट्रॉन्स इकडे इकडे फिरतात. जिकडे इलेक्ट्रॉन फिरू शकतात तिकडेच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. Due to layered structure, graphite can be used for writing on paper.
The density of graphite is 1.9 to 2.3 gram per centimeter cube, which is lesser than the diamond. Diamond is heavier. Density जास्त आहे बघा, 3.5 आहे याची डेन्सिटी. हा लवकर बुडेल खाली पाण्यामध्ये, पण ग्रॅफाइट त्या मानाने तरंगेल, बरोबर. त्याची डेन्सिटी कमी आहे. नाव ग्रॅफाइट डज नॉट डिझॉल्व इन मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट्स. कार्बनचा कंपाऊंड देतो. ग्रॅफाइट इज युज फॉर मेकिंग लुब्रिकंट्स. ते काळ्या काळ्या असतात ना, आपण कुठे कुठे लावतो बघा त्या शटर बिटरच्याकडे लुब्रिकंट्स असतात काळ्या रंगाचे. ग्रॅफाइट इज युज फॉर मेकिंग कार्बन इलेक्ट्रोड्स, पेन्सिल पॉलिश साठी, आणि लॅम्प्स विच गिव्ह हाय ब्राईट लाईट. अशा अनेक ठिकाणी ह्या ग्रॅफाइटचा उपयोग होतो, कारण की हा ब्रिटल आहे आणि पॉलिशेबल आहे, म्हणजे तो मूव्ह करतो, त्याचे पार्टिकल्स मूव्ह करतात. आता आपण जे फ्युलेरिन बद्दल बोलणार आहोत, जे मागच्या वेळेला आपण सुरू केलं होतं, पीपीटी मध्ये पण थोडक्यात बघितलं होतं, त्याची रचना बघा. जशी तिथे बॉल सारखी तशी इथे सुद्धा आहे. एक्स्ट्रा माहिती आहे. फ्युलेरिन अँड ॲलोट्रोप ऑफ कार्बन इज रेअरली फाउंड इन नेचर. हा वरच्या सारखा इझिली मिळत नाही, पण हा रेअरली मिळतो, पण हा खूप इंटरेस्टिंग आहे. इट इज फाउंड इन सूट अँड इंटरस्टेलर स्पेस. सूट म्हणजे धूर. आपण जेव्हा जाळतो तेव्हा असा काळा काळा धूर असतो की नाही, त्याच्यामध्ये हा मिळाला तर मिळतो. इंटरस्टेलर स्पेस म्हणजे युनिव्हर्समध्ये जिकडे 2 ग्रहांच्या मधली स्पेस आहे, इंटरस्टेलर, तिथे तो मिळतो. द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ फ्युलेरिन इज बकमिन्स्टर फ्युलेरिन. बकमिन्स्टर फ्युलेरिन C60 हे त्याचं नाव आहे, म्हणजे त्याचं केमिकल नाव आहे. दिस एलोट्रोप ऑफ कार्बन इज नेम्ड फ्युलेरिन आफ्टर द आर्किटेक्ट रिचर्ड बकमिन्स्टर फ्युलर, because the structure of C60 resembles the structure of a geodesic dome he designed. त्याने अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बनवलं होतं. त्या माणसाचंच नाव होतं रिचर्ड बकमिन्स्टर फ्युलेर, म्हणून त्याचं नाव आहे बकमिन्स्टर फ्युलेरिन. ह्याने अशा स्ट्रक्चरची रचना काढली की कार्बनची अशी स्ट्रक्चर असू शकते, तर त्याला C60 मॉलिक्यूल कनेक्ट झाला, म्हणजे त्याला मॅच झाला, आणि म्हणून त्या मॉलिक्यूलचं नावच त्या माणसाच्या नावावरती दिलं गेलं. हॅरोल्ड क्रोटो, रॉबर्ट कर्ल अँड रिचर्ड स्मॅली were given the Nobel Prize in Chemistry in 1996 for the discovery of this carbon allotrope फ्युलेरिन C60. अशी रचना असते कार्बनची, ही याची थिअरी होती, पण प्रॅक्टिकल मध्ये शोधलं या तिघांनी, आणि त्याच्याकडे नोबेल प्राइज पण मिळालं. पण C60 सारखा C70, C76, C82, C86 असे अदर एक्झाम्पल सुद्धा आहेत फ्युलेरिनचे. फ्युलेरिन ह्या शब्दाचा अर्थ आहे की गोल स्फेरिकल स्ट्रक्चर ऑफ कार्बन. देर इज ओनली कार्बन कार्बन कार्बन. कार्बनचे हेक्झागॉन पेंटागॉन असे एकमेकांना अटॅच असलेला एक मोठा बॉल, जसा सेम फुटबॉल. ठीक आहे. आता या फ्युलेरिनचे प्रॉपर्टीज काय आपण जरा बघूया. मॉलिक्युल्स ऑफ फ्युलेरिन आर फाउंड इन द फॉर्म ऑफ बल्की बॉल्स अँड बल्की ट्यूब्स. म्हणजे अशा बल्की बॉल्स, बल्की ट्यूब्स ज्या काही असतात त्या फॉर्म मध्ये ते तुम्हाला मिळतात. बॉल्स म्हणजे बॉल आहेत, आणि ट्यूब्स म्हणजे अशा लांब लांब एकमेकांना अटॅच्ड बॉल 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 असे लावले की कशा दिसतील तशा फॉर्म मध्ये ते मिळतात. देर आर 330 to 900 कार्बन ॲटम्स इन वन मॉलिक्युल ऑफ फ्युलेरिन. 30 ते 900 इतकी त्याची व्हरायटी आहे. C30 to C900 अशा पद्धतीचे मोठे पण मॉलिक्युल किंवा छोटे पण मॉलिक्युल आपल्याला मिळतात. फ्युलेरिन्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सच एज कार्बन डायसल्फाइड आणि क्लोरोबेन्झिन. कारण की हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तर तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्येच डिझॉल्व्ह होतो. हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, कारण की त्याच्यामध्ये काहीच पाण्यासारखं नाही, ते आयनिक नाहीये. इट्स ऑल कार्बन अटॅच्ड विथ कार्बन. इट्स अ कोव्हॅलंट कंपाऊंड. त्याला डिझॉल्व्ह करण्याकरता solvents of organic substances are used. Uses. Fullerenes are used as insulators. Fullerenes are used as a catalyst in water purification. At a certain temperature, fullerene exhibits superconductivity. हा वेगळाच काहीतरी माणूस आहे, त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टी पण वेगळ्याच आहेत. एक तर तो रेअर आहे, त्याच्यामुळे जिकडे त्याची गरज आहे तिकडेच तो आपण वापरू शकतो. नॉन क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस फॉर्म्स, पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस कोल आणि अँथ्रासाइट. आता हे सगळं काय बघा. द अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम इन दिस फॉर्म इज नॉट रेग्युलर. कार्बन आहे, जसा आहे तसा आहे. कोक, कोल आर द नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स. आता कोल म्हणजे काय? कोल इज अ फॉसिल फ्युएल. इट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हे तुम्हाला माहिती आहे ना, जीवाश्म म्हणतात त्याला. जीवाश्म म्हणजे जे पूर्वी जिवंत होते, जे आता अश्म आहेत, म्हणजे जमिनीखाली दाबले गेले, प्रेशर आणि टेम्परेचरमुळे ते बदलले, आणि त्याच्यापासून कोल बनला, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस हे सगळे बनले, बरोबर ना? हे तुम्हाला माहिती आहे ना. तर त्यालाच फॉसिल. बोला.
मॅम त्यालाच फॉसिल म्हणतात. कोल म्हणजे कोळसा, तो जमिनीखाली मिळतो बरोबर ना, तर तो फॉसिल फ्युलचा एक प्रकार आहे. आणि इट इज वन ऑफ द 4 टाइप्स ऑफ द अमॉर्फस फॉर्म्स ऑफ कार्बन. नॉन क्रिस्टलाइन, हे क्रिस्टल नाही आहेत, नुसते सॉलिड आहेत, त्याला काही विशिष्ट आकार नाही, कसेही असतात ते. दुसरं आहे पीट. फॉर्मेशन ऑफ पीट इज द फर्स्ट स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ कोल. म्हणजे आपला कोळसा बनण्याच्या आधीची पहिली स्टेप आहे पीट, म्हणजे असं खडबडीत. आता काय होतं त्याच्यामध्ये, इट कंटेन्स हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर अँड लेस दॅन 60% ऑफ कार्बन. पाण्याचा अंश म्हणजे H2O ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. कोळसा तुम्हाला माहिती आहे काळा असतो पूर्णपणे, पण ह्याच्यामध्ये ह्या पीठमध्ये काही प्रमाणामध्ये पाणी आहे, हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर आणि लेस दॅन 60% ऑफ कार्बन. म्हणजे 60% कमी किंवा जवळपास 60% पाणी, म्हणजे 60% कमी किंवा 60% कार्बन, आणि त्याच्याहून जास्त म्हणजे 40% जवळपास त्याच्यामध्ये पाणी आहे. तर फॉर नॉट मच हीट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम पीट. हे असं पीठ तुम्हाला मिळालं, हे कसं दिसतंय बघा ना, वीट असते की नाही, तसं काहीतरी दिसतंय. तशा पद्धतीचं तुम्हाला जर काही सापडलं आणि तुम्ही त्याला जाळलं तर त्याच्यामध्ये स्वतःच पाणी आहे. ज्या गोष्टीमध्ये पाणी आहे ती गोष्ट जळते का? नाही जळत. म्हणून ह्याच्यामध्ये ज्वलंत होतं, पण जास्त प्रमाणामध्ये उष्णता मिळत नाही. मग आहे लिग्नाइट. Peat was transformed into lignite due to increased pressure and temperature inside the earth. It contains 60 to 70% of carbon, and lignite is the second step in the formation of coal. कोळसा कसा बनला ह्याच्या स्टेजेस आहेत. पहिला तर होता पीठ, दुसरा आहे लिग्नाइट. ह्या पीठला आणखीन दाब आणि टेम्परेचर वाढवलं की काय झालं, त्याच्यापासून लिग्नाइट बनला. वरती जवळपास 60% एवढाच कार्बन होता, आता 60 ते 70% झाला, म्हणजे वाढला ना जवळपास 10%. म्हणजे ह्याच्यामध्ये पीठपेक्षा जास्त उष्णता मिळेल आपल्याला. नंतर आहे बिट्युमिनस कोल. बिट्युमिनस कोल वॉज फॉर्म्ड ॲज द थर्ड स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ कोल. इट कंटेन्स 70 to 90% ऑफ कार्बन. हे कसं होणार आता, पुन्हा त्याच्यामध्ये दाब वाढवायचा, उष्णता वाढवायची, मग काय होणार आहे, पुन्हा त्याच्यामधला कार्बन कंटेंट वाढेल आणि दाब वाढला, तापमान वाढलं, ऑब्व्हियसली बघा टेम्परेचर वाढलं की काय होणार आहे, पाण्याची वाफ होणार, ते निघून जाणार. दाब वाढला की काय होणार, त्याच्यातले स्ट्रक्चर दाबलं जातं, फॉर्मेशन बदलतं, रंग रूप सगळंच बदलतं, आणि मग त्याच्यापासून बनतो बिट्युमिनस कोल, जवळपास 90% कार्बन. नंतर आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइट काय, इट इज नोन ॲज द प्युअर फॉर्म ऑफ द कोल, and this coal is hard and contains about 95% of the carbon. हा तो कोळसा आहे जो जनरली आपण वापरतो, आणि हा प्युअर फॉर्म ऑफ कोल असा मानला जातो. जवळपास 95% कार्बन आहे. थोडाफार त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असू शकतो, पण तरी पण ज्वलन तर पूर्णपणे होतं, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उष्णता मिळते. आता चारकोल. द चारकोल दॅट इज मेड फ्रॉम ॲनिमल्स इज मेड फ्रॉम देअर बोन्स, horns, etc. On the other hand, the charcoal made from plants is formed by combustion of wood in an insufficient supply of air. जर हे जीवाश्म स्वरूपामध्ये आपल्याकडे असलं चारकोल, तर ते कुठून आलं, पूर्वीच्या काळी जमिनीखाली दाबले गेलेले आणि मृत असे जे ॲनिमल्स होते त्यांच्या हाडांपासून, त्यांच्या शिंगांपासून, शिंग पण हाडाचीच असतात बरोबर ना, त्याच्यापासून जे बनलं ते बनलं चारकोल. पण जर वनस्पतीजन्य चारकोल असेल तर ते कुठून बनतं, वनस्पतीला कमी प्रमाणामध्ये एअरचा सप्लाय. एअरचा सप्लाय कमी म्हणजे काय, ऑक्सिजनचा सप्लाय कमी. बघा आपले जे वनस्पती आहेत त्या सुद्धा ऑर्गॅनिक असतात, हो की नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, जसं आपलं शरीर आहे तसं त्यांचं शरीर आहे ऑर्गॅनिक. तर त्या शरीराला तुम्ही कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन दिला म्हणजे बर्निंगसाठी सप्लाय ऑफ एअर इज सफिशियंट, इनसफिशियंट, नॉट सफिशियंट, इनसफिशियंट, कमी आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार की त्याचं बर्निंग तर होईल पण पूर्णपणे ज्वलन होणार नाही. तर त्याचं पूर्णपणे जळून खाक व्हायला पाहिजे, तसं न होता त्याच्यापासून चारकोल बनतो. कसला, त्या वनस्पतींच्या काय बरं म्हणतो आपण, ह्याचा फांद्या किंवा त्याची मुळं, जे काही आहे त्याचे पार्ट्स ऑफ द प्लांट. पण ते कसे बनणार आहेत, इनसफिशियंट सप्लाय ऑफ एअरने कंबशन झालंय पण पूर्णपणे जळले नाहीयेत, आणि त्याचा बनलाय चारकोल. आता युजेस ऑफ कोल काय आहेत, कोल हा आपला पहिला वरचा. युजेस ऑफ कोल काय, कोल इज यूज एज अ फ्युअल इन फॅक्टरीज अँड होम्स. पूर्वीत आपल्याकडे स्वयंपाक करण्याकरता कोळसा वापरला जायचा, कोळसा इंधन म्हणून वापरला जायचा. बंबामध्ये कोळसा टाकायचे आणि पाणी गरम करून आंघोळ करायचे, किंवा हा कोळसा त्या चुलींमध्ये टाकायचे आणि त्याच्यावरती भाकऱ्या, पोळ्या, भाकऱ्या, भाजी बिजी हे सगळं त्याच्यावर बनवलं जायचं. पण
हा कोळसा आपण वापरला आपल्या दैनंदिन वापरासाठी. कोल इज यूज टू ऑब्टेन कोक, कोल गॅस अँड कोल टार. आणखीन पण काही कोल पासूनचे प्रोडक्ट मिळतात जे कोलच्या सेकंडरी प्रोसेसमध्ये येतात. त्याच्यामध्ये येतं कोक, कोल गॅस आणि कोल टार. आता हे काय, हे पण सगळे ज्वलन करणारे पदार्थ आहेत. त्याचा वापर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कामासाठी होतो. कोल इज यूज इन थर्मल पॉवर प्लांट्स फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण इलेक्ट्रिसिटी कुठल्या ना कुठल्या फॉर्म मधून मिळवतो. थर्मल पॉवर असेल किंवा टायडल पॉवर असेल. टायडल जे आहेत ते रिन्युएबल सोर्समध्ये, सोलार पॉवर आहे, बरोबर की नाही. आपण सोलार एनर्जीचा वापर करून इलेक्ट्रिसिटी बनवतो. तशीच कोलचा वापर करून थर्मल पॉवर स्टेशन्स बनतात. ह्याच्यामध्ये काय होतं, कोळसा जाळला जातो, त्याच्यामधून जी उष्णता बनते त्या उष्णतेतनं पाण्याची वाफ होते. तिथे भरपूर पाणी असतं, त्या पाण्याला गरम केलं की त्याची वाफ होते. वाफेमुळे तिथले टर्बाईन्स फिरतात फिरतात फिरतात. टर्बाईन्स फिरले की त्या फिरण्यामधनं जी काही एनर्जी कन्वर्ट होते ती होते इलेक्ट्रिसिटी. तिथे कन्व्हर्टर्स असतात. जसे की तुम्ही ते पवनचक्कीमध्ये बघितलं असेल, हवेमुळे ते पंखे फिरत राहतात फिरत राहतात फिरत राहतात. तर तो बदल कुठे होतो, त्या फिरण्यामुळे ती जी काही एनर्जी जनरेट होते ती कन्वर्ट करण्याकरता मागे एक मशीन असतं, कन्व्हर्टर. तिथून ती आपोआप इलेक्ट्रिसिटीमध्ये जनरेट होते. हे वेगळं टेक्निक आहे, त्याच्या मागचं काहीतरी सायन्स वेगळं आहे. पण आपण आता ह्या लेवलला हे समजूया की असे कन्व्हर्टर असतात. थर्मल पॉवर स्टेशनमध्ये सुद्धा हेच होतं. कोळसा जाळून उष्णता जी काही मिळते त्यातनं पाण्याची वाफ करायची, वाफेने टर्बाईन्स फिरवायचे. ते फिरले की काय होतं, आपोआप इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. भारतामध्ये भरपूर ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत. जिकडे जिकडे या कोळशाच्या खाणी आहेत तिथे थर्मल पॉवर स्टेशन्स इझिली काम करतात, कारण तिथेच ते मिळतं. तिथे मिळतं तिथे ते वापरायचं. अनेक ठिकाणी जिथे जिथे नद्यांवर डॅम आहेत तिथे थर्मल पॉवर स्टेशन आहेत, कारण तिथे पाणी आहे. आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, इलेक्ट्रिसिटी शिवाय आपण जगू नाही शकत. आपल्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिसिटीवर चालतात, बरोबर की नाही. पूर्वी तर गावागावांमध्ये लोकांच्या घराघरांमध्ये लाईटच नव्हते. लाईट नव्हते, मग ते काय करायचे, दिव्यांवर काम करायचे, मेणबत्त्या लावायचे. जसे आपण आता लाईट गेले की मेणबत्ती लावतो. पूर्वीच्या वेळेला संध्याकाळी लाईट नसायचे, सगळ्यांच्याच घरामध्ये अंधार व्हायचा. लोक आपोआप झोपून जायचे, सकाळी सूर्यप्रकाश असला की उठायचे. म्हणजे दिवसभराच्या प्रकाशामध्ये कामं करायची ही नॅचरल प्रोसेस तेव्हा सुरू होती. पण नंतर आपण विजेचा शोध लावला आणि मग घरोघरी, गावोगावी, गल्लोगल्ली सगळीकडे लाईट आले. अर्थात ती खूप चांगली गोष्ट आहे, सेफ्टी करता खूप गरजेची आहे. पण त्याच्यामुळे आपलं नॅचरल क्लॉक बदललं, ते बायोलॉजी आहे, ते आपण नंतर बोलू. पण ह्याच्यामुळे काय झालं, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याची गरज वाढली. जिकडे ज्या पद्धतीने एनर्जी आपण बनवू शकतो त्या पद्धतीचा अवलंब केला गेला. समजा मी अशा ठिकाणी तिथे नद्याच नाहीयेत, मलाच पाणी कुठून तरी लांबून आणावं लागतं. मग अशा ठिकाणी मला काय त्या नद्यांवर डॅम बांधून पाणी आणि त्यातनं इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे, शक्य नाहीये. मग आता मी काय करायला पाहिजे, माझ्या इथे जवळपास काय संसाधन आहेत त्यांचा विचार करून त्यातनं मला कशी इलेक्ट्रिसिटी बनवता येईल त्याचा वापर करायला पाहिजे. म्हणूनच आपल्याकडे देशामध्ये अनेक प्रकारचे पॉवर जनरेटर्स आहेत, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारे. काही थर्मल आहेत, काही जसं मी म्हणलं तसे टायडल आहेत. समुद्राच्या याच्यातनं पण इलेक्ट्रिसिटी, टर्बाईन्स फिरवायचे आपल्याला काहीही करून. नद्यांवरती डॅम असतात ना, जिकडे पाणी साठलेलं असतं ते एकदम सोडतात, टर्बाईन्स भरभर 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 फिरतात. ते फिरले की झाले इलेक्ट्रिसिटी या बाजूला चेंज, कन्वर्ट होते. असं करून तसंच न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्स असतात. न्यूक्लियस आपण वाचलं होतं ना आपल्या मागच्या धड्यामध्ये एकदा. तर न्यूक्लियस मध्ये जी एनर्जी आहे ती बस्ट करून जी आपल्याला मिळते, अल्फा बीटा गॅमा, हे तर आपोआप होणारच आहे, नैसर्गिक क्रिया आहे ती. पण ती तुम्ही तुमच्या उपयोगासाठी तुम्हाला हवी तशी वळवू शकता, थांबवू शकता, वाढवू शकता. त्याच्यामुळे जी एनर्जी बनते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता बाहेर पडते, त्यातून सुद्धा पुन्हा तुम्हाला टर्बाईन्स फिरवायचे आहेत आणि इलेक्ट्रिसिटी बनवायची आहे. एवढा सगळा अर्थ या एका वाक्यामध्ये होता. जनरली आपण थर्मल पॉवर प्लांट्स एवढंच म्हणतो, पण ते आलं कुठून, त्याच्यामध्ये होतं काय माहिती असतं का आपल्याला. तर हे बनवण्यामागचं कारण, कोल तिथे जाळतात. जसं आपल्याकडे बघा भट्टीमध्ये ते असतात ना हॉटेलमध्ये कोलवालं जेवण, ते जाळलं की कसा धूर धूर येतो की नाही. ते पूर्ण जाळलं की त्यातनं खूप उष्णता येते आणि त्या उष्णतेतनं टर्बाईन्स फिरतात. चारकोल इज युज्ड इन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर अँड ऑर्गॅनिक मटेरियल. येस, आजकाल तर चारकोलचे टूथपेस्ट पण आहेत, कोलगेट चारकोल, अमुक चारकोल, तमुक चारकोल. चारकोलचे फेस पॅक आहेत. कोळसा हा क्लिनिंगसाठी किंवा प्युरिफिकेशनसाठी सुद्धा वापरला जातो. त्याचा वापर करून आता फिरंगी लोक त्यांच्या त्यांच्या प्रोडक्टमध्ये चारकोल टाकतात. ते आपण पूर्वापार, तुम्हाला लक्षात असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण माझ्या लहानपणी मी पाहिलंय. आमच्याकडे बंब होता, आंघोळीचा बंब. म्हणजे तो
तांब्याचा होता का पितळ्याचा होता माहित नाही, खूप मोठा होता, पितळ्याचा होता, पिवळ्या पिवळ्या रंगाचा का तांब्याचा होता, तांब्याचाच असेल कारण मोठा होता असा. आणि त्याच्यामध्ये असं झाकण होतं. तर आमचे आजोबा करायचे, पाणी घ्यायचे त्याच्यात टाकायचे आणि लाकडं कोळसा असं सगळं जमा करून ठेवलेलं असायचं. स्पेशली हिवाळ्यामध्ये दिवाळीच्या वेळेला खूप थंडी असायची, तर त्याच्यात ते आजूबाजूला सगळं ते ना खाली मध्यभागी ना त्याला जाळण्याकरता एक अशी ट्यूब होती. म्हणजे असं मोठा असा पाईप होता, त्याच्यामध्ये वरनं सगळं टाकायचं, त्याला जाळायचं आणि बाजूला असा एक गोल असा कंटेनर होता, त्याच्यामध्ये पाणी भरायचं होतं. तर पाणी भरायचं झाकण असायचं. झाकण उघडलं की त्यात पाणी भरायचं. पाणी भरलं की वरून आपलं हे सगळं सगळं मटेरियल टाकून द्यायचं आणि मग ते जाळायचं. ते आपोआप जळतं. खालच्या बाजूला एक अशी चाळणी म्हणतो ना आपण, तशी मेटलची चाळणी होती. तशी अशी अशी हलवली की सगळं जळलेलं खाली पडायचं. त्याचे असे अंगार म्हणतो ना आपण, अंगारे असे ते खाली पडलेले असायचे. मग त्याच्यामध्ये काय 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 गोष्टी भाजायच्या असतील ते भाजायच्या, वांगे बिंगे ठेवून ते खाली काम व्हायचं. नाहीतर ते खाली पडलं की थोड्या वेळाने ते गार व्हायचं, त्याची राख बनायची. त्या राखेचा वापर करायचे. एकतर आपल्या वनस्पतींना टाकलं जायचं ते, कारण ती राख असते, त्याच्यामध्ये काहीच केमिकल नाही आहेत. जे होतं ते जाळलं, त्याची राख बनली, ते एक प्रकारचं त्यांचं खाद्य होतं, खत होतं. नाही तर त्याची मंजन म्हणून वापर करायचो. आणि आमचे आजोबा तर काही काही वेगवेगळ्या झाडांच्या बिया आणायचे, कसल्या कसल्या काटेरी झाडांच्या शेंगा तोडायचे. त्यांना तर बऱ्यापैकी माहिती होतं आणि आम्ही त्यांच्यावर जायचो लहानपणी, पिशव्या घेऊन, चला आपल्याला शेंगा आणायच्या. तर मला काहीही माहिती नसायचं कसल्या शेंगा, पण आम्ही संध्याकाळी फिरायला जायचो आणि घेऊन यायचो. मग ते काय करायचे, हा सगळा जो आपला खाली आलेला जो झाडांचा, पानांचा किंवा लाकडाचा नाहीतर मग कोळशाचा हा जो खाली पडलेला असायचा ना आमचा तो गाळ, राख, त्याच्यामध्ये ते सगळं टाकायचे आणि त्याचं मस्त मंजन बनवायचे. बाटल्या बनवून ठेवायचे आणि घरी आलेल्या लोकांना द्यायचे, हे घ्या मंजन. आम्ही घरीच मंजन बनवायचो आणि ते सगळ्यांना द्यायचो. हे सगळं मी बघितलंय कारण की ते खूप अर्थात निसर्गाच्या खूप जवळ होती. मागची पिढी जी होती ना, त्यांनी त्यांच्या लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि तेव्हा काय असल्या फालतूपणा, कंपन्या आणि बाहेर वगैरे असं काहीच नव्हतं. सगळं घरात बनायचं, सगळं निसर्गातनं घ्यायचं आणि निसर्गात परत द्यायचं. ह्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी घाण आहे का बघा? काहीच नाही. जे निसर्गातनं आलंय ते वापरलंय, जे जे वापरलंय ते पुन्हा निसर्गाला दिलंय. आणि आमच्या घराच्या आजूबाजूला त्यांनी सगळीकडे अशी झाडं लावून ठेवली होती. बदामाचं झाड, सीताफळाचं झाड, चिक्कूचं झाड, पेरूचं झाड. आणि हायवेला लागून आमचं घर होतं. तर त्या रस्त्यावरून खूप मुलं, मागच्या बाजूला हायस्कूल होतं. तर सगळी मुलं ना सकाळी हायस्कूलला जायची, कॉलेजला जायची. तर ती सगळी मुलं आमच्या घरात यायची, पेरू बिरू काढून पुढे निघून जायची. म्हणून कधीही आमचे आजी आजोबा किंवा माझे आई बाबा त्या मुलांना कधीच कोणीच बोललं नाही की तुम्ही का रे आमच्या घरात येतात आणि का ते फळं घेऊन. सगळी मुलं, त्यांचं रोजचं रुटीन होतं. पूर्ण झाड जे होतं ना, पूर्ण झाड असं पानं कमी आणि पेरू जास्त इतकं भरलेलं होतं आणि अतिशय गोड पेरू असायचे त्या झाडाचे. पण सगळी मुलं ती येता जाता घ्यायची आणि सगळे पेरू त्यांच्याचकडे, ऑलमोस्ट ते झाड त्यांच्यासाठी लावलेलं होतं. असं ते, हे सगळं मी लहानपणी पाहिलंय. सो हे मला म्हणायचं की जे निसर्गातनं येतं ना, ते निसर्गात परत द्यायचं. असं केलं ना की आपण निसर्ग खराब नाही करत. आपण विज्ञानाचा अभ्यास का करतो? धडे आहेत, पाठांतर करायचे, पेपर द्यायचे आणि त्याच्याकरता विज्ञान नाहीये. विज्ञान आपल्या जीवनाचा भाग आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला असतात, त्याचा वापर करून आपण आपलं आयुष्य सोपं करतोय. पण ते घेतोय आपण निसर्गातनं, देतोय आपण निसर्गात. आपण ते कशा स्वरूपात वापरून काय टाकतोय बाहेर, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आता ह्या प्रश्नामध्ये बघा, थर्मल पॉवर स्टेशन मध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. पाण्याची वाफ होते, हे बोललो आपण. पाण्याची वाफ झाली की त्या वाफेचं पुन्हा पाणी करतात आणि तेच पाणी पुन्हा पुन्हा वापरलं जातं. चला रे, पाणी संपलं, नवीन पाणी घ्या. असं करून पाणी वाया घालवायचं नसतं, रिसायकल करायचं असतं. ठीक आहे, हे मोस्टली तिथे सगळीकडे होतं. खूप पाणी लागतं ह्या कामासाठी. एवढ्या पाण्याची सोय आणि एवढं पाणी वारंवार मिळवणं आणि फेकणं हे नाहीये शक्य. आणि आपण असं करायचं नाही, असं कोणीही करत नाही. शक्यतो ते रिसायकल करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. अशा पद्धतीने कोक, कोल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या बोललो ना, तर मला ते आठवलं कारण की ते काळ्या काळ्या रंगाचा कोळसा, बघा ना, ती राख खाली पडते. तुम्ही पण कधीतरी बघितलं असेल, चुलीमध्ये जी खाली राख असते ती वापरतात आणि खूप ठिकाणी. पण आता एक आउट ऑफ द बॉक्स विषय चाललाय म्हणून सांगते तुम्हाला. ते हे माहिती आहेत ना, शंकर भगवान माहिती आहेत ना, ओम नमः शिवाय वाले देव. त्यांच्या अंगावरती सगळं तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या अंगावर सगळीकडे चिताभस्म असतं. सगळं इकडे कपाळाला, हातावर, इकडे तिकडे भस्मच भस्म असतं. ते कसलं भस्म असतं विचार करा.
आणि मला सांगा, वेगळा प्रश्न आहे थोडासा, पण कारण आपण ज्वलनाबद्दल बोललो ना आता, तर ते मला आठवलं, क्लिक झालं, म्हणून थोडासा विचार करा. माहित नसेल तर शोधून काढा, पुढच्या वेळेला सांगा. ठीक आहे. कोक बद्दल झालं. कशाची राख असते? बरोबर आहे, राख असते. कशाची राख असते? मॅम मी सांगू आधी? सांगा कशाची? स्मशानभूमीमध्ये वाढलेले व्यक्ती असतात ना, त्यांच्या देहाची राख असते. बरोबर आहे. आधी तुला काही वेगळं सांगायचंय का? नाही टीचर, मृतदेहांची ती भस्म असतं. बरोबर. बघा, चिता भस्म सगळ्या अंगाला लावलेले का असं असेल? ह्याचा थोडासा विचार केला ना की हे कळतं की आपलं जे शरीर आहे ना ते नश्वर आहे. तर मृतदेह जाणं ही एक खूप पारंपरिक गोष्ट आपल्याकडे होते. हिंदू धर्मामध्ये सगळ्या मृतदेहांना आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. म्हणजे काय? त्याला समर्पित करतो. अग्निदेवाय नमः. आयुष्यभर आपल्या पोटातला अग्नी जाळण्याकरता आपण कष्ट करतो आणि मेल्यानंतर आपण स्वतः अग्नीच्या स्वाधीन होतो. म्हणजे निसर्गामध्ये परत जातो. मग ज्या काही सगळ्या आपल्या शरीरातले वायू बियू असतात ते आपोआप सगळे वायू फॉर्म मधून जातात आणि जे काही सॉलिड्स असतात ते ब्रेक डाऊन होतात आणि ते जमिनीमध्ये राखेच्याच रूपात असते. बरोबर. काही हाडं वगैरे फक्त उरतात. पण जे काही असतं ते असतं प्युअरली ऑर्गॅनिक मटेरियल. आणि असं म्हणतात, म्हणजे विश्वाची निर्मिती केली ब्रह्मा, त्याचं पालन पोषण करता आहे विष्णू, मग त्याचा जो संहार करणारा आहे तो आहे शिव. मग तो अशाच ठिकाणी असतो जिकडे अंत आहे, आणि अंताच्या पुढे अनंत आहे ना. एकदा तिथे गेलं की मग सगळं अनंत, म्हणजे आपण अनंतात विलीन झालो असं जे म्हणतात ना. अनंत म्हणजे काय? तो स्वतः. त्याच्या सगळ्या अंगावरती चितेचं भस्म आहे. म्हणजे तो अशा ठिकाणी आहे जिथे सगळ्यांचा शेवट आहे. म्हणजे तुम्ही त्याला तिथे जाऊन भेटता, हो की नाही? तर त्याला भेटायचं असेल तर ती जागा आहे. आणि मग ते एका वेगळ्याच रूपात त्याला भेटता, एका वेगळ्याच प्रकारे त्याला भेटता आहे. त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन त्याला भेटणं येतं, हो की नाही? तर ते चितेचं भस्म ऑर्गॅनिक मॅटर आहे. ठीक आहे. चला, मला फिलॉसॉफीमध्ये जायचं नाही आणि अध्यात्मामध्ये तर अजिबात जायचं नाही, कारण मला हायड्रोकार्बन्स वरती यायचंय. हायड्रोकार्बन्स काय असतात? इथून आपला धडा एका वेगळ्या टर्म्स वरती येतो. हायड्रोकार्बन ह्या शब्दाचा अर्थ आहे हायड्रोजन प्लस कार्बन, बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आपल्या पीपीटी मध्ये बघूया हायड्रोकार्बन बद्दल काय दिलेलं आहे. डायमंड झालं, युजेस ऑफ डायमंड झालं, ग्रेफाइट झालं, युजेस ऑफ ग्रेफाइट झालं, फ्युलिरिन झालं, अमॉर्फस बॉन्ड झालं. बॉडीमध्ये किती पर्सेंट कार्बन असतं? आपल्या बॉडीमध्ये मला माहित नाही रे, पण आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कार्बन आहे. प्रत्येक सेलमध्ये कार्बन आहे, कारण प्रत्येक सेलमध्ये ग्लुकोज आहे, C6H12O6. गुगल कर आणि तूच मला सांग आपल्या बॉडीमध्ये किती पर्सेंट कार्बन असतं. चांगला प्रश्न आहे. बरं, हायड्रोकार्बन्स बघतोय आपण आता. ओके, सी, हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? कार्बन आणि हायड्रोजनचे एकत्रित असलेले वेगवेगळे मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन्स असतात. दोन प्रकारे, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. डिटेलमध्ये आपण पुस्तकातच बघूया, कारण त्याच्यामध्ये त्याच्या डायग्राम्स आहेत. Along with carbon, the element hydrogen is also included in the most organic compounds. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन हायड्रोजन यांची जय वीरू सारखी मैत्री आहे. जहा जहा वीरू वहा वहा जय. बरोबर ना? ये दोस्ती हम नहीं छोडेंगे वाले आहेत ते. तर जिकडे कार्बन तिकडे हायड्रोजन असं खूप ठिकाणी तुम्हाला दिसेल, आणि ते मोस्ट ऑफ दी ऑर्गॅनिक कंपाऊंडचा बेस आहे. त्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतो. हायड्रोजनचा हायड्रो, कार्बनचा हायड्रो. बोला. आपल्या शरीरामध्ये 80% कार्बन असतो. थँक्यू फॉर टेलिंग मी दिस. खूप जास्त प्रमाणात असतो हे माहिती होतं, पण एवढ्या प्रमाणात हे नव्हतं माहिती. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी पण आहे ना. पण जवळपास 70% पाणी आहे ना. हो टीचर. मग ते H2O आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन नाहीये. बघा, हा आय डोंट नो काय हे, कसं काय कॅल्क्युलेशन आहे. 80% कार्बन असेल, 70% पाणी असेल, तर मग उरलेलं काय आहे शरीरामध्ये? 18%. 18. ओके, मग 5% आहे. 18.5. मग ठीक आहे. मग ते लॉजिकली करेक्ट आहे. मी विचार करते 80% कार्बन, 70% पाणी, मग काय करतोय आपण? तरंगतोय का काय त्याच्यामध्ये? ओके, मग बरोबर. चला, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 2,4. इफ
the 4 electrons are added to the second orbit of the carbon, the octet becomes complete and its electronic configuration becomes stable, like that the nearest inert gas of neon. पिरियॉडिक टेबल मध्ये दुसऱ्या रांगेतला वाव जो आहे ना, त्याला त्याच्यासारखं सगळ्यांना व्हायचंय, तो आहे निऑन. हेलियमच्या खाली निऑन आहे. हेलियम कम्प्लीट्स इट्स डुप्लेट, त्याच्याकडे 2च इलेक्ट्रॉन असतात. त्याच्या खाली असतो आपला निऑन. निऑन मध्ये 2-8 हे वाव कॉम्बिनेशन आहे. तो जन्माला आलाच असा आहे, श्रीमंत, स्टेबल, काय गरज नाही आपल्याला आयुष्यात, काही चिंता नाही, काही करायचं नाही, सगळं सुखासुखी मिळालंय. पण आता ह्याच्यासारखं व्हायचं प्रत्येकाचं स्वप्न ना रांगेतल्या. कार्बनकडे बिचाऱ्याकडे 2-4 आहेत आणि त्याला व्हायचंय निऑन सारखं 2-8. काय ऑप्शनच नाहीये. 4 घ्या किंवा 4 द्या. 4 दिले की त्याचं होईल ड्युप्लेट कम्प्लीट लाईक हेलियम, बट दॅट्स नॉट अ गुड आयडिया. कारण कार्बनच्या न्यूक्लियस मध्ये 6 प्रोटॉन आहेत, 6 न्यूट्रॉन आहेत आणि 2च इलेक्ट्रॉन. बॅड कॉम्बिनेशन, नॉट पॉसिबल. मग काय करायचं? मग 4 इलेक्ट्रॉन घ्यायचे. 4 इलेक्ट्रॉन घेणं अनदर डेडली कॉम्बिनेशन. का? परत आतमध्ये काय आहेत? 6 प्रोटॉन, 6 न्यूट्रॉन. तुमच्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल, शिवाय त्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन बसलेत कसं तरी, आणखीन 4 टाकले की ते एकमेकांना रिपेल करतील. अनस्टेबल कॉम्बिनेशन, सुखी नाही राहणार तो कार्बन तसा. मग त्याची व्हॅलेन्सी 4 आहे. इथपर्यंत आपली गोष्ट आली. हाऊ एव्हर दिस ऑकर्स बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स रॅदर दॅन गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच काय? एका वेळेला इलेक्ट्रॉन देणं किंवा घेणं त्याच्या फायद्याचं नाहीये, म्हणून तो काय करतो? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथेच तो तशी खरी बुद्धीची चमक दाखवतो. मुझे सबके ऐसा करना ही नहीं है, न देना है न लेना है, बस मुझे शेअर करना है. तेरा भी तेरे पास, मेरा भी मेरे पास, फिर भी अपना काम हो जाएगा. असं जे स्मार्ट वर्क आहे ते कार्बन करतो, म्हणूनच तो इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. आपल्या स्टोरीतला हिरो तो काय? त्याने मल्टिपल लोकांशी मल्टिपल कंपनीज बनवल्या, कारण त्याला माहिती आहे की त्याला काय करायचं. तुझा प्रॉफिट ठेव, तू माझा प्रॉफिट ठेवतो, तरी आपण एकत्र इंडस्ट्री सुरू करू शकतो. सी दॅट स्मार्ट वर्क इज डन बाय कार्बन. म्हणून इन अदर वर्ड्स, कार्बन ॲटम कॅन फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स और एनी अदर डिफरंट ॲटम. ऐसा कुछ प्रॉब्लेम नाही, दुसरा भी चलेगा. कार्बनला कार्बन पण चालतो, कार्बनला दुसराही कोणी चालतो, त्याला काहीही ऑब्जेक्शन नाहीये. फक्त माझं ऑक्टेट कम्प्लीट व्हायला पाहिजे. आयुष्याचं ध्येय आहे ऑक्टेट. तो कम्प्लीट हो गया म्हणजे शांती मिळते. बरोबर? व्हेन कार्बन ॲटम शेअर्स 1 इलेक्ट्रॉन विथ ईच ऑफ द 4 हायड्रोजन ॲटम्स, CH बॉन्ड्स आर फॉर्म्ड. आपण आता हायड्रोकार्बन बोलतोय. तर मिथेन इज द इझिएस्ट अँड द फर्स्ट मॉलिक्युल ऑफ हायड्रोकार्बन. ह्याच्यामध्ये 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन. का बरं? कार्बनची बॅलन्सी आहे 4, त्याला 4 हायड्रोजनची गरज आहे. कार्बन मध्यभागी बसलाय. समजा हा 1 इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे, हा 1 इलेक्ट्रॉन पण कार्बनचा आहे, हा इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे आणि हाही इलेक्ट्रॉन कार्बनचाच आहे. एक उरलेले इलेक्ट्रॉन आहेत, हे आहेत हायड्रोजनचे. हा इकडचा आणि इकडचा. आता काय होणार आहे? हे दोघंही एकमेकांना इलेक्ट्रॉन शेअर करतात. कार्बनने त्याचा इलेक्ट्रॉन हायड्रोजनने दिला, हायड्रोजनने त्याचा कार्बनला दिला. असं ह्या चौघांनी मिल बाटके खाने का फैसला कर लिया. म्हणजे आता बघा, या हायड्रोजनचं ड्युप्लेट कम्प्लीट झालं की नाही, 2 त्याच्याकडे आले. पण ह्या कार्बनला हायड्रोजनचा पण 1 इलेक्ट्रॉन मिळाला. असंच या हायड्रोजनचा पण 1 ड्युप्लेट कम्प्लीट झाला, पण कार्बनकडे त्याच्या इलेक्ट्रॉन बरोबर आणखी 1 इलेक्ट्रॉन आला. हा हायड्रोजन पण सुखी आहे, त्याचं पण ड्युप्लेट कम्प्लीट झालं, कारण त्याच्या रांगेतला हेलियम त्याचा वाव आहे. हायड्रोजनला हेलियम सारखं व्हायचंय. आणि या हायड्रोजनला सुख आहे, कारण की त्याचं पण ड्युप्लेट कम्प्लीट झालं. पण ह्या सगळ्या भानगडीमध्ये कार्बनला 4 इलेक्ट्रॉन मिळाले आणि CH4 हा त्याचा पहिला हायड्रोकार्बन तयार झाला, जो आहे मिथेन. अँड दिस गॅस बर्न्स. हे आहे त्याचं नॉर्मल स्ट्रक्चर. आणखीन डिस्कशन पुढच्या वेळेला आपण करू. आणि सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स काय असतात हे समजून घेऊ. आज आपण जे काही बोललो, जे काही डिस्कस केलं, तर तुम्हाला कळलं का? समजलं का? पटलं का? गुड. पुढच्या वेळेला भेटू आणि नवा अभ्यास करू. सगळा धडा इंटरेस्टिंग आहे. इथून पुढे आता याची स्टोरी खूप मस्त मजेदार जाणार आहे, म्हणजे हॅपनिंग स्टोरी आहे. चला भेटूया पुढच्या वेळेला. आता तुमचा होमवर्क. कार्बनचे तुम्हाला माहिती असलेले कोणते कोणते मॉलिक्युल्स आहेत त्याची फक्त तुम्ही लिस्ट बनवा. तुमच्या माहितीतले कुठले, तुमच्या आतले बाहेरचे, बघितलेले न बघितलेले. Make a list of the carbon molecules that you know. That is for your understanding.
ठीक आहे, चला भेटू पुढच्या वेळेला. बाय बाय, गुड नाईट. बाय मॅम. बाय बाय, गुड